माझे नाव निखिल आहे. मी मुलगा असून सुद्धा स्वतःवर खूपच नियंत्रण ठेवले होते. असं म्हणतात की मुलं खूप नटखट असतात, पण मी तसा अजिबात नव्हतो. माझ्या सावत्र वडिलांच्या चेहऱ्यावर एक विषारी हास्य होते. जसे शिकारी आपल्या सावजाला असह्य पाहून करतो, त्याच प्रकारचे त्यांचे हास्य होते. ते माझ्यावर ओरडले, घरातून बाहेर पडून कुठेतरी कामधंदा कर, पैसे कमव. मगच तुला या घरामध्ये राहण्यासाठी जागा मिळेल. आणि हे जेवणसुद्धा तुझ्यासाठी नाही आहे. मी जमिनीवर बसून जेवत होतो. दुसऱ्या क्षणी त्यांनी माझ्या हातातील जेवणाचं ताट हिसकावून घेतलं आणि जमिनीवर फेकून दिलं. मी ताटामध्ये घेतलेलं वरण, भात, भाजी सर्व काही जमिनीवर पडले. मी 2 दिवसांपासून जेवलो नव्हतो. आज माझ्या आईने मला सावत्र बाबांच्या नकळत जेवायला दिले होते. मी जेवायला बसतच होतो, परंतु तेवढ्यातच मला आठवले की मला माझ्या सावत्र बाबांसाठी डोकेदुखीवर औषध घेऊन यायचं आहे. म्हणून मी अगोदर त्यांचं काम केलं आणि मी घरी येऊन जेवायला बसलो होतो. आता मी जेवणाचं ताट घेऊन पहिला घास तोंडात घालणारच होतो, तेवढ्यातच माझे सावत्र बाबा, ज्यांचे नाव कपिलराव होते, ते घरामध्ये दाखल झाले. त्यांनी मला जेवताना पाहिले होते, म्हणूनच ते माझ्यासोबत असे वागत होते. माझे वय आता फक्त 14 वर्ष होते. ह्या वयात माझ्यासोबत या सर्व गोष्टी घडत होत्या. त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आले होते, परंतु मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. मी माझ्या डोळ्यातील अश्रूंना बाहेर येऊ दिलं नाही. असं म्हणतात ना, एखाद्या मुलासोबत बाबा कठोर वागत असतील, तरीसुद्धा आईचं हृदय आपल्या मुलासाठी नेहमीच मृदू असते. ती कधीच आपल्या मुलाला उपाशी झोपू देत नाही. परंतु माझ्या आईने तर दुसरं लग्न केलं होतं. तिने माझ्यासाठी दुसऱ्या बाबांची निवड केली होती. परंतु आईचा दुसरा नवरा मला अजिबात डोळ्यासमोर देखील धरत नव्हता. माझ्या सावत्र बाबांसोबत अगोदरच त्यांच्या पहिल्या बायकोचा एक तरुण मुलगा आणि मुलगी होती. अशा घरामध्ये माझी आई लग्न करून आली होती. माझे बाबा माझ्यावर खूपच प्रेम करत असायचे, पण खूप वेळ माझ्या बाबांच्या डोक्यामध्ये दुखत असायचं. आम्हाला वाटायचं की त्यांचं साधारण दुखणं असेल, एक ना एक दिवस त्यांना बरं वाटेल. परंतु तो दिवस आलाच नाही. उलट माझे बाबा हे जग सोडून निघून गेले. बाबांच्या मरणानंतर सर्वात मोठा धक्का मला बसला होता, कारण ते मला त्यांचा मुलगा नाही तर घराचा कुलदीपक मानत होते. त्यांचं असंच म्हणणं होतं की माझ्या घराचा कुलदीपक नेहमीच चमकत राहील. निखिल बाळा, तू माझा कुलदीपक आहेस, त्यामुळेच तू नेहमीच चमकत राहायला हवंस. तेव्हा मी माझ्या बाबांना म्हणायचो की बाबा, तुमच्या अशा बोलण्याने मला अर्थच समजत नाही तुमच्या बोलण्याचा. कदाचित बाबांना ही गोष्ट माहीत झाली होती की येणाऱ्या काही दिवसांमध्येच ते आमच्यासोबत राहणार नाहीत, म्हणून ते मला नेहमी सतर्क करत असायचे. परंतु जेव्हा ते हे जग सोडून गेले, तेव्हा माझ्या आयुष्यात मात्र पूर्णपणे अंधकार पसरला होता. मी एवढाही लहान नव्हतो, त्यामुळे माझे विचार करून माझ्या आईने दुसरं लग्न करायला नको होते. परंतु तिने तर माझ्या बाबांचं घर विकलं आणि कपिलरावांसारख्या व्यावसायिकाबरोबर लग्न केले. माझ्या सावत्र बाबांचा लाकडांचा व्यवसाय होता. ते लाकडाचे फर्निचर बनत असायचे. त्यांचं स्वतःचं दुकान होतं, जिथे ते स्वतःसुद्धा काम करायचे. आणि त्यांचा मुलगा जरी शिकत असला तरीसुद्धा तो त्याच दुकानात जाऊन बसत असायचा. परंतु जेव्हापासून मी त्यांच्या घरात आलो होतो, तेव्हापासून ते माझा रागच करत होते. त्यांची बायको मेली होती आणि माझी आई सुंदर होती, त्यामुळे त्यांना माझी आई आवडली. मग दोघांची मुले मोठे असताना सुद्धा त्या दोघांनी एकमेकांबरोबर दुसरं लग्न केलं होतं. माझी आई तर त्या माणसाच्या घरात आल्याबरोबर खुश होती, परंतु माझा सर्व आनंद हिरावून घेण्यात आला होता. मला जास्त दुःख या गोष्टीचं व्हायचं की माझे सावत्र बाबा माझ्यावर अत्याचार करायचे. तेव्हा माझी आई समोर असून सुद्धा त्यांना काहीच बोलायचे नाही. तिला तिच्या मुलाची अजिबात दया येत नव्हती. ती ज्या दिवशी या घरात आली होती, त्या दिवसापासून ती आपल्या दुसऱ्या नवऱ्याचीच झाली होती. कदाचित ही गोष्टच विसरली होती की आपण आपल्याबरोबर आपल्या मुलाला सुद्धा आणले आहे. माझे सावत्र बाबा कपिलराव, त्यांना एक 12 वर्षांची मुलगी जिचं नाव मोनिका होते आणि एक 15 वर्षांचा मुलगा ज्याचं नाव ललित होते. माझ्या सावत्र बाबाप्रमाणेच त्यांच्या दोन्ही मुलांना मी अजिबात आवडत नसायचो. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते मला त्रास द्यायचे. कपिलरावांनी कधीच मला त्यांचा मुलगा म्हणून स्वीकारलंच नाही. त्याला माझ्या आईच्या रूपात बायको तर मिळाली होती, परंतु माझे बाबा मेल्यानंतर मला पुन्हा माझ्या बाबांचं प्रेम मिळालं नाही. कपिलरावांनी तर मला त्यांच्या घराचा नोकर म्हणूनच स्वीकारले होते, त्यामुळे घरातील सर्व कामे ते माझ्याकडूनच करून घेत असायचे. माझी आईसुद्धा या सर्व गोष्टींमध्ये नेहमी शांत असायची. तिने कधीच आपल्या मुलाची बाजू घेतली नाही. जर माझ्याकडून कोणतं काम करण्याआधी चुकी झाली
तर माझे सावत्र बाबा आणि त्यांची दोन्ही मुलं मला खूप ओरडत असायची. पण माझी आई कधीच तिच्या दुसऱ्या नवऱ्याला अशी म्हणाली नाही की तो माझा मुलगा आहे, तुम्ही त्याला का ओरडता. जेव्हा सुरुवातीला मी माझ्या सावत्र बाबांचे माझ्याबरोबर जे चुकीचं वागणं पाहिलं तेव्हा मी आईला म्हणालो, मला इथं नाही राहायचंय. हा माणूस माझ्याबरोबर चांगला वागत नाही. तो कधीच माझ्याकडे प्रेमाच्या नजरेने पाहत नाही. तेव्हा आई म्हणायची, बाळा ते तुझे बाबा आहेत, सावत्र बाबा आहेत, ते तुला ओरडतात याचा अर्थ ते तुझ्या फायद्यासाठीच तुला ओरडतात. तू चुकी करू नकोस, मग ते तुला नाही ओरडणार. मला माझ्या आईचं असं बोलणं ऐकून खूपच वाईट वाटायचं. माझ्या बाबांनी कधीच माझ्यावर हात उचलला नव्हता आणि हा माणूस दिवस रात्र मला ओरडत असायचा. तो नेहमीच बाजारातून मला कोणतं ना कोणतं सामान आणायला सांगायचा आणि ते सामान आणण्यासाठी मला 1 मिनिट जरी उशीर झाला तर तो लगेच माझ्यावर हात उचलायचा. घरातील झाडू मारणे, भांडी घासणे ही कामंसुद्धा माझ्याकडूनच करून घेण्यात येत होती. माझा सावत्र भाऊ बहीण त्यांची कामेसुद्धा माझ्याकडूनच करून घेत असायचे. त्यांना बाजारातून एखादी वस्तू हवी असेल तरी ती वस्तूसुद्धा ते मलाच आणायला सांगायचे. त्यामुळे मला 1 मिनिटसुद्धा आराम मिळत नव्हता. जेव्हा माझ्या सावत्र बाबांनी मी जेवणासाठी घेतलेले ताट जमिनीवर फेकले तेव्हा माझा सावत्र भाऊ आणि सावत्र बहीण माझ्याकडे पाहत माझी चेष्टा करत म्हणाले, एवढीच भूक लागली आहे ना, मग जमिनीवर पडलेलं अन्न खा. मी काही वेळ शांत राहिलो, परंतु जेव्हा ते सतत माझी चेष्टा करतच राहिले तेव्हा मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालत म्हणालो, माझे नशीब वरच्यानं लिहिलं आहे. माझे बाबा मला नेहमीच आशीर्वाद देत असायचे की तू कुलदीपक आहेस आणि तू नेहमीच चमकत राहशील. आज माझ्या आयुष्यात अंधार आहे, परंतु एक ना एक दिवस नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये तेवढाच प्रकाश येईल. मला आशा आहे की माझ्या बाबांनी दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर मी नक्कीच एक ना एक दिवस यशस्वी नक्कीच होईल. तेव्हा मला तुमच्या भाकरीची गरजच पडणार नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा कदाचित हेच शब्द होते जे मी त्याच क्षणी शिकलो होतो. त्या क्षणी मला बाबा मला सतर्क करत असायचे, पण मला माहीत नव्हते की त्यांचे ते शब्द माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. माझे सावत्र बाबा खूपच चलाक होते आणि कदाचित म्हणूनच त्यांनी माझ्या आईला स्वतःच्या मुठीत ठेवलं होतं. त्यामुळेच ती माझ्या बाजूने त्यांना काहीच बोलत नव्हती. माझे सावत्र बाबा मला नेहमी एकच गोष्ट ऐकवायचे की तुझ्या या घरात राहणं मला अजिबात आवडत नाही, कारण तू माझा रक्ताचा नाहीस. तू माझ्या बाबांबरोबरच तू तुझ्या बाबांबरोबरच का नाही मिलास. आईसमोर तिला खुश करण्यासाठी कधीकधी माझे सावत्र बाबा माझ्यावर गोड बोलत असायचे, पण तिच्या पाठीमागे ते नेहमीच माझा रागराग करत असायचे. पण या सर्व गोष्टी मी अगदी शांतपणे सहन करत होतो. जेव्हा माझे बाबा जिवंत होते तेव्हा मी शहरातील एका मोठ्या आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकत होतो. परंतु आईने जेव्हा या माणसाबरोबर लग्न केलं तेव्हा मला शिकण्याची परमिशन देण्यात आली नव्हती. माझ्या सावत्र बाबांचे असंच म्हणणं होते की तुला शिकण्याची काहीच गरज नाही. तू नेहमी आमच्या घरामध्ये नोकर बनून राहा, तरच तुला 2 वेळेचं जेवण मिळेल आणि राहण्यासाठी घर मिळेल, घालण्यासाठी कपडे मिळतील. एवढंच तुझ्यासाठी खूप आहे. तू शिकून करणार तरी काय आहेस. तुझ्या शिक्षणाचं कर्ज तुझ्या बाबांनी उचलला होता, परंतु मी तुझ्यासाठी काहीच करणार नाही. आता मी त्या घरातील नोकर बनलो होतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी घरातील सर्वांचीच गुलामी करत होतो आणि मी एवढं करूनही सुद्धा सर्वांच्या शिव्याच ऐकत होतो. तू सामान घेऊन येण्यासाठी उशीर का केलास. माझे पाय नीट का दाबून दिले नाहीस. तू कामचुकार आहेस, तुला कोणतंच काम करता येत नाही. माझी आई या सर्व गोष्टी पाहत होती, परंतु ती न पाहिल्यासारखी करायची. मी आईला सांगायचो की आई या घरामध्ये माझ्याकडून खूप काम करून घेतलं जात आहे. यावर आई म्हणायची, हे तुझंच घर आहे, तुला याच घरात राहायचं आहे, मग ह्या लोकांची कामं तर करावी लागणारच ना. माझी आई तर ह्या घराची मालकीण बनली होती, परंतु मला नेहमी परक समजलं जायचं. माझ्या आईला कधी माझी दया येत जरी असली तरी ती कपिल रावांसमोर बोलण्याची हिंमत करायची नाही. परंतु आज जेव्हा त्यांनी माझं जेवण जमिनीवर फेकून दिलं तेव्हा मी विचार करू लागलो की मी कधीपर्यंत या सर्व गोष्टी सहन करत राहू. मी सुद्धा माणूस आहे, मला सुद्धा जगण्याचा हक्क आहे. मी हा अत्याचार फक्त माझ्या आईमुळे सहन करत होतो, कारण माझी आई त्या घरामध्ये खूप खुश होती. कारण मी कधी माझ्या सावत्र बाबांना किंवा त्यांच्या मुलांना काही बोलण्यासाठी जायचो तेव्हा माझी आई मलाच ओरडायची आणि माझ्यावर नाराज व्हायची. ती म्हणायची, जर तुझी आई या घरात सुखी आहे तर तिचं सुख तुला पाहवत नाही का. तू तुझ्या आईसाठी या लोकांना सहन करू शकत नाहीस का. आणि चुकी तर प्रत्येक वेळी तुझीच असते. उलट तुला माझ्या नवऱ्याचा अभिमान वाटायला हवा की त्याने तुला या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली आहे. आजकाल दुसऱ्यांसाठी कोणी काही करत नाही.
आई एक दिवस रागातच माझ्याजवळ आली आणि म्हणाली, ललित म्हणत होता की त्याने तुला दिलेले काम तू योग्य प्रकारे केले नाहीस. तू घाईघाई त्याने दिलेलं काम पूर्णपणे बिघडवून टाकलंस. तुला समजत कसं नाही रे बाळा? जर तुला या घरात राहायचं असेल तर या लोकांची प्रत्येक गोष्ट आपल्याला ऐकावी लागेल आणि त्यांनी दिलेलं एक काम एक योग्य प्रकारेच करावं लागेल. नाहीतर हे लोक तुला घराबाहेर काढतील. सोबतच मला सुद्धा घराबाहेर काढतील. पण एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. तू इथून कुठेही निघून जा, परंतु मी इथून कुठेही जाणार नाही. माझ्या आईचेच असं बोलणं ऐकल्यानंतर मी आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिलो. कारण माझ्या बाबांच्या मृत्यूनंतर ती एवढी बदलली होती की तिला आपला सक्का मुलगा सुद्धा दिसत नव्हता. मग आईकडे ललितची तक्रार करायला हवी, पण उलट आईने मलाच ओरडा दिला आणि म्हणाले की आता यापुढे तुझं काहीच ऐकणार नाही. आता आईचं वागणं माझ्यासोबत नेहमीच कठोर असायला लागलं. ती इथं आल्यापासून ती खूप बदलली होती. तेव्हा मी शांत राहायचो, मी कोणासमोरही रडत नसायचो. परंतु माझ्यासोबत जे काही घडत होतं त्यामुळे मी एकटाच रडत असायचो. त्यामुळे माझ्या शरीरयष्टीवर आणि वयावर त्याचा खूपच परिणाम झाला होता. कपिलराव म्हणाले होते की हा स्कूलमध्ये जाणार नाही, हा ह्याच घरात नोकर बनून राहील. पण मी माझ्या आईला म्हणालो की मला शिकायचे आई. तेव्हा आईने मला इशारा करून शांत राहण्यास सांगितलं होतं. आईने मला शांत केले होते, परंतु तिला ही गोष्ट माहीत नव्हती की तिच्या अशा वागण्याने तिच्या सख्ख्या मुलाचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे. आता माझा प्रत्येक दिवस सकाळी खूप लवकर चालू व्हायचा आणि ह्या लोकांची सर्व कामे करून पूर्ण व्हायचा. मला स्वतःसाठी 1 मिनिटसुद्धा वेळ मिळत नव्हता. माझ्यावर प्रेम करणारा, मला जीव लावणारा असा एकही माणूस या घरामध्ये नव्हता. माझी सख्खी आईसुद्धा माझ्यावर प्रेम करत नव्हती. मी या घरामध्ये माझ्या मनाने जेवू शकत नव्हतो. मला चांगल्या प्रकारे आठवत होते की जेव्हा माझा वाढदिवस असायचा त्या दिवशी माझे बाबा आईला सांगून माझ्या आवडीचे पदार्थ जेवणामध्ये बनवायला सांगायचे. मला गुलाबजामुन खूपच आवडायचे. आई माझ्या आवडीचं तर जेवण बनवायची, परंतु माझ्या आवडीचे गुलाबजामुनसुद्धा बनवायची. पण या घरात आल्यापासून माझी आई माझा वाढदिवस तर विसरूनच गेली होती. मला माझा वाढदिवस चांगलाच लक्षात होता. मी आईला सांगितले, आई माझ्यासाठी गुलाबजामुन बनव ना, आज माझा वाढदिवस आहे. हे जेव्हा माझ्या आईला सांगत होतो तेव्हा माझे बोलणे कपिलने ऐकले. त्यावर कपिल म्हणाला, या घरामध्ये तुझ्यासाठी एखादा पदार्थ बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं सामान बर्बाद केलं जाणार नाही. उलट कपिल आईला म्हणाला, रेवती हे बघ, इथे तुझ्या मुलाची सुरुवातीपासूनच खूप काळजी घेतली जाते. त्यामुळे तू ह्याला समजवा की इथे तिच्या आवडीनिवडी सांगण्याची काहीच गरज नाही. तेव्हा मला माझ्या आईचाच खूप राग आला होता. कारण तिने माझी इच्छा पूर्ण केली नव्हती, तर तिने तिच्या नवऱ्याचं ऐकलं होतं. तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. दिवस असेच निघून जात होते. अशातच एक दिवस आई म्हणाली की तिला काही नातेवाईकांकडे जायचं आहे. त्यावेळी मी आईला म्हणालो की मला सुद्धा सोबत घेऊन चल. परंतु आईने मला सोबत न नेता ती मोनिकाला स्वतःसोबत घेऊन गेली आणि मी मात्र घरातील काम करण्यास व्यस्त होतो. मी माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाहिले होते. आता तिच्यात माझ्याविषयी अजिबातही प्रेम राहिलं नव्हतं. ती मला सोबत घेऊन गेली नाही म्हणून काय झालं, परंतु जाताना मला प्रेमाचे 2 शब्द सांगून गेली असती तरी माझ्यासाठी पुरेसे होते. पुन्हा एकदा माझ्या डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि विचार करू लागला की जर माझे बाबा जिवंत असते तर मला हा दिवस पाहायला मिळाला नसता. आई तर तिच्या सावत्र मुलीसोबत घरातून निघून गेली होती. पण तेवढ्यातच कपिल घरामध्ये आला आणि आईला मोठमोठ्याने आवाज देऊ लागला. तेव्हा मी त्याला सांगितलं की आई मोनिकाला सोबत घेऊन कोणत्या तरी नातेवाईकांच्या घरी गेली आहे. सुरुवातीला तर कपिल काही वेळ विचार करत होता. मग त्याच्या चेहऱ्यावर एक खोडसर हास्य उमटले. इतक्यातच ललित बाहेरून आला आणि त्याच्या हातामध्ये असलेली बॅग त्याने माझ्या तोंडावर फेकून मारली आणि म्हणाला, बाहेर खूप गरमी आहे, माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये जा. लगेचच त्यांच्यासाठी पाणी घेऊन आलो, परंतु पाणी थंड नव्हते. त्याने लगेचच तो पाण्याचा ग्लास जमिनीवर फेकून दिला आणि म्हणाला, तुझ्याकडून कोणतंच काम नीट होत नाही का? मी तुला थंड पाणी आणायला सांगितलं होतं. हे सर्व कपिलराव बसून बघत होते. ललित माझ्यावर जोरजोरात ओरडत होता. ओरडताने मला शिव्या दिल्या. एवढंच काय, ते त्यांनी माझ्या बाबांना सुद्धा शिव्या दिल्या. जेव्हा त्याने माझ्या बाबांना शिव्या दिल्या तेव्हा माझं रक्त खवळून उठले. मी माझ्या हातातील ट्रे जोरात त्याच्या डोक्यावर मारला. मी असे केलेले पाहिल्याबरोबर कपिलराव जोरजोरात ओरडू लागला आणि त्याने माझा हात पकडून मला घराबाहेर काढले आणि म्हणाला, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलावर हात उचलण्याची? त्याचे असे शब्द ऐकल्याबरोबर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी कुठे जाऊ? मी लगेचच त्यांची माफी मागे लागलो. माझ्याकडून चुकी झाली, परंतु त्याने माझं काहीच ऐकलं नाही.
माझ्या कोणत्याच विनंतीचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट ते म्हणाले की तुम्ही पुन्हा या घरात येऊ नकोस. तुझ्या आईला आम्ही सांगू की तू घरातून पळून गेला आहेस. त्याने माझ्या रूममध्ये जाऊन माझे थोडेसे कपडे मला दिले आणि म्हणाला, आता इथे पुन्हा कधीच येऊ नकोस, ही कपडे घेऊन निघून जा. आणि जर तू पुन्हा इथे आलास तर माझ्या मुलावर जीवघेणा हल्ला केला असा आरोप करून तुला पोलिसांच्या स्वाधीन करेल. आता तो घरात गेला होता आणि घरात जाताना त्याने जोरात दरवाजा बंद केला होता. मी बाहेर उभा होतो. त्या दिवशी मला असं वाटत होतं की मी अनाथ आहे. या जगात माझ्यासाठी कोणीही नाही, माझं कोणी नाही आहे. आता मी कुठे जाऊ? इकडे तिकडे चालत असताना रात्र झाली होती. आता माझ्या सावत्र बापाने मला घरातून हाकलून दिले होते. त्यामुळे आता माझ्या मनात एकच विचार होता की आता मी कुठे जाऊ. शेवटी रात्र झाल्या असल्याकारणाने मी एका सुनसान गल्लीमध्ये शांतपणे बसून राहिलो. माझ्या डोळ्यामधून अश्रू येत होते आणि पोटामध्ये खूप भूक देखील लागली होती. परंतु ज्या जागी मी बसलो होतो तिथे कुत्रे आले. ते माझ्याजवळ येऊन जोरजोरात भुंकू लागले. मी त्यांना घाबरून तिथून जोरात पळून जाऊ लागलो. पण रस्ता सुनसान रस्ता असल्याकारणाने ते माझ्या मागे मागे होते. आता मला भीती वाटत होती की त्यांना मला चावायला नको. ते 2 कुत्रे मी रस्त्याने खूप जोरात धावत होतो, कारण मला त्या कुत्र्यांपासून स्वतःला वाचवायचे होते. धावत असताना अचानकपणे मी पाठीमागे कुत्र्यांकडे पाहू लागलो. त्यामुळे समोरून येणाऱ्या एका मोठ्या कारवर जाऊन धडकलो. एक गोष्ट चांगली झाली की ती गाडी थांबली आणि मी जमिनीवर पडलो. माझ्या पाठीमागे कुत्रे होते. लगेचच त्या गाडीतून एक वयोवृद्ध माणूस बाहेर आला आणि त्याने कुत्र्यांना तिथून पळवून लावले. मग मी कसं तरी उभा राहिलो आणि त्या माणसाकडे पाहू लागलो, ज्याने सूटबूट घातले होते. रंगाने गोरा आणि चेहऱ्यावर हलकीशी दाढी होती. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अरे बाळा, तू या सुनसान रस्त्यावर ह्या वेळेला काय करत आहेस? एक गोष्ट चांगली झाली की मी योग्य वेळेत आलो, नाहीतर हे कुत्रे तुला चावले असते. तो माणूस बोलत होता, परंतु मी शांतपणे उभा होतो. मी काहीच बोलत नाही आणि घाबरलेलो होतो. त्यावरून तो समजून गेला की मी परेशान आहे. मग तो माणूस म्हणाला, तू एकटा आहेस का? मी म्हणालो, हो, माझ्यासोबत कोणी नाही. माझी अवस्था पाहून त्या माणसाने मला त्याच्या गाडीत बसवले आणि मग तो त्याच्याच गाडीतून मला एका मोठ्या घरात घेऊन आला. ते घर त्याचे स्वतःचे होते. तिथे गेल्यानंतर तो म्हणाला, बाळा, हे माझे घर आहे. माझ्या घरात तुझं स्वागत आहे. मी गाडीतून खाली उतरलो तेव्हा तो माणूस म्हणाला, घरामध्ये चल. मला माहीत नव्हते की माझा हा निर्णय योग्य होता की अयोग्य. मी ते माणसासोबत त्याच्या घरामध्ये गेलो. काका, घर खूप मोठं आहे. ते घर माझ्यासाठी स्वर्गापेक्षा काही कमी नव्हते. तो माणूस म्हणाला, बाळा, तू इथे पूर्णपणे सुरक्षित आहे. मी तुझ्या बाबांप्रमाणे आहे, समज. त्या माणसाचे असे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. किती दिवसानंतर कोणीतरी मला स्वतःचा मुलगा म्हणून हाक मारली होती. त्यामुळे मला लगेच माझ्या बाबांची आठवण आली. माहीत नाही का, परंतु त्या माणसामध्ये मला माझे बाबा दिसत होते. त्याने मला पोटभर जेवायला दिलं आणि एका रूममध्ये झोपण्यासाठी पाठवलं. दुसऱ्या दिवशी त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या आयुष्याविषयी विचार करू लागला. तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये घडलेली एक एक घटना अगदी सविस्तरपणे त्या माणसाला सांगितली आणि हे सुद्धा सांगितले की मला शिकण्याची खूप इच्छा आहे. मला शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. परंतु परिस्थिती अशी होती की त्यामुळे मला काहीच समजत नाही. तो म्हणाला, खरंच तुला पुढे शिकायचं आहे का? मी शांतपणे त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. तेव्हा तो म्हणाला, मी तुझे शिक्षण पूर्ण करू शकतो. त्या माणसाच्या अशा बोलण्याने मला असं वाटलं की कदाचित आयुष्य मला दुसरी संधी देत आहे. ते म्हणाले, बाळा, नियतीने तुला माझ्याकडे आणले आहे, त्यामुळे मी तुझा हात कधीच सोडणार नाही. हे ऐकून माझ्या मनात एक आशा निर्माण झाली. मी म्हणालो, हो, मला शिकायचं आहे. मला आता थांबायचं नाही. त्यांनी मला त्या घरात राहण्यासाठी जागा दिली होती. पण खरं तर त्यांनी फक्त मलाच नाही तर माझ्यासारख्या इतर गरीब मुलांना, ज्यांचे या जगात कुणी नव्हते, अशा मुलांची जबाबदारी घेऊन त्यांना शिक्षण दिलं होतं. अंगद काका खूप चांगला माणूस होते. त्यांचं पूर्ण कुटुंब एका अपघातामध्ये मरण पावले होते. तेव्हापासून ते आपल्या घरामध्ये अशाच गरजू मुलांना ठेवून ते त्यांनाच आपल्या परिवारातील सदस्य मानत होते. अशा प्रकारे आता माझ्या शिक्षणाला पुन्हा एकदा सुरुवात झाली होती. मी दिवस रात्र मेहनत करू लागलो आणि क्लासमध्ये सर्वात पुढे राहण्याचा प्रयत्न करू लागलो होतो. मला स्वतःला आणि जगाला हे सिद्ध करून दाखवायचे होते की मीही काहीतरी म्हणू शकतो, करू शकतो. पण नशिबाचा खेळ अजून संपला नव्हता. अंगद काकांच्या घरी एक मुलगा राहत होता, ज्याचे नाव पवन होते. त्याला त्यांनी माझ्यासारखेच घरी आणून त्याची जबाबदारी घेतली होती. पण पवन हा एक नीच आणि गर्विष्ठ मुलगा होता. त्याला अंगद काकांची सर्व मालमत्ता त्याच्या ताब्यात घ्यायची होती. त्यामुळे त्याने मला या घरात राहणे कठीण केलं होतं. इतर सर्व मुलं माझ्याशी चांगली वागत असली तरी तो मला सर्व प्रकारचा त्रास देत असायचा. पवन माझा तिरस्कार करू लागला. एके दिवशी पवनने माझ्यावर
अचानक माझ्यावर चोरीचा आरोप लावला. त्याने अंगद काकांना सांगितलं की त्याने रूममध्ये पैसे ठेवले होते आणि ते पैसे मी चोरले आहेत. पण त्यांचे बोलणे ऐकून अंगद काकांचा विश्वास बसला नाही. परंतु ही चोरी मीच केली आहे असं सिद्ध करून दाखवण्यासाठी पवनने माझ्या सामानातून काही पैसे काढले आणि अंगद काकांना दाखवले. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तेव्हा मला असं वाटू लागलं की मी आता अंगद काकांच्या नजरेतून उतरला जाईल. ते मला वाईट साईड बोलतील, मला घरातून काढून टाकतील. परंतु वरच्याने मला वाचवले. कारण जे पैसे पवनने माझ्या सामानातून काढून अंगद काकांना दाखवले होते ते पैसे एका पाकिटामध्ये होते. तेव्हा अंगद काका म्हणाले, पवन, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. अरे अगोदर हे पाकिट मी तुला दिलं होतं. परंतु निखिलला पैशांची गरज होती म्हणून मी ते पाकिट तुझ्या रूममधून उचलून निखिलच्या रूममध्ये आणून ठेवलं होतं. मी जेव्हा रूममध्ये आलो तेव्हा निखिल बाथरूममध्ये होता. त्याला ह्या पैशांविषयी काहीच माहिती नव्हते. तू कोणतीही शहानिशा न करता लगेचच निखिलवर चोरीचा आरोप लावलास. असा आरोप का करायचा तू त्याच्यावरती? तेव्हा पवनने अंगद काकांची माफी मागितली. त्यावेळी पवन म्हणाला की मला नाही वाटत की माझी जागा दुसऱ्या कोणत्या मुलाने घ्यावी. मला असंच वाटत होते की तुम्ही या मुलावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करत आहात. त्यामुळे कदाचित हा मुलगा माझी जागा घेऊ शकेल म्हणून मी या मुलाला तुमच्या नजरेतून उतरवण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा अंगद काका रागातच म्हणाले, हो, मी काहीसे असंच करत होतो. परंतु इथे असणाऱ्या प्रत्येक मुलासाठी माझ्या हृदयात स्वतंत्र जागा आहे. त्यामुळे कोणीच कोणाची जागा घेणार नाही. एवढी गोष्ट प्रत्येकाने नीट लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे मी निखिलला इथे घेऊन आलो आहे त्याचप्रमाणे तुलासुद्धा मी इथे एक दिवस अशाच प्रकारे घेऊन आलो होतो. तुला जास्त दिवस झाले म्हणून असे वागू नकोस. पवन आता सतत माफी मागत होता. अंगद काका आता त्यांच्या रूममध्ये आले होते आणि त्यांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलावून घेतले होते. जेव्हा मी त्यांच्या रूममध्ये गेलो तेव्हा त्यांनी पवनतर्फे माझी माफी मागितली. ते म्हणत होते की बाळा, तुझे काही लोक तुला अशाच प्रकारे पाळण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुला हक्काची लढाई स्वतःलाच लढावी लागेल. तू कधीच स्वतःला कमजोर समजू नकोस. मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन. फक्त तुला तुझ्या रस्त्याने चालायचं आहे. त्यांच्या अशा बोलण्याने मला पुढे जाण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळाले होते. त्यामुळे मी लगेचच मनाशी ठरवले की मी माझ्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देईन. मग तो दिवससुद्धा आला ज्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहत होतो. कितीतरी वर्ष असंच निघून गेले होते. आता माझी 12वी पूर्ण झाली होती. आज माझ्या 12वीच्या परीक्षेचा निकाल होता आणि मी पास झालो होतो. मी अंगद काकांना म्हणालो, काका, मी पूर्ण जिल्ह्यामध्ये पहिला आलो आहे. माझं हे बोलणं ऐकल्याबरोबर त्यांनी लगेचच मला मिठी मारली. माझ्या या यशाने त्यांना खूपच आनंद झाला होता. ते माझ्यापेक्षा जास्त खुश होते. जणू काही मी त्यांचा सख्खा मुलगा होतो आणि ते माझे बाबा होते. अशा प्रकारे ते त्यांचा आनंद व्यक्त करत होते. त्या दिवशी अंगद काकांचे एक मित्र घरी आले होते. काकांनी आपल्या मित्राला यासाठी बोलवले होते की त्यांना माझे त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करून घ्यायचे होते. कारण ते एक मोठ्या युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर होते. माझी हुशारी पाहून त्यांनी लगेचच त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये माझे ॲडमिशन करून दिले. एवढंच काय, तर त्यांनी मला स्कॉलरशिप मिळावी म्हणून यासाठी सुद्धा प्रयत्न केले. हे ऐकल्याबरोबर मला खूपच आनंद झाला. मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि म्हणालो, मी तुमचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तेव्हा ते म्हणाले की तुला खूप मेहनत घ्यायची आहे. मेहनत घेत असताना तुला मागं हटायचं नाही आहे. खूप अभ्यास करायचा आहे. तू अशीच मेहनत करत राहिलास तर तू नक्कीच यशस्वी होशील. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. त्या दिवशी मला माझ्या खरंच सख्ख्या बाबांची खूप आठवण येत होती. जर आज ते जिवंत असते तर ते आज किती खुश झाले असते. नशिबाने पुन्हा एकदा सिद्ध केले होते की माणसाच्या नशिबात असेल तर सर्व दरवाजे बंद झाले असतील तरीसुद्धा वरचा परमेश्वर आपल्यासाठी कोणता ना कोणता मार्ग नक्कीच दाखवतो. मी स्कॉलरशिप घेऊन माझे पुढील शिक्षण चालू ठेवले होते. युनिव्हर्सिटीमध्ये माझा पहिला दिवस होता आणि मी खूपच नाराज होतो. तेव्हा मी स्वतःलाच विश्वास दिला की सर्व काही ठीक होत आहे. परंतु नशिबाचे स्वतःचे काही खेळ असतात. आमच्या कॉलेजमध्ये टॉपर्स इथे कसे आले हा आवाज माझे हृदय क्षणभर थांबले. मी मागे वळून पाहिले तर समोर उभा असलेला ललित मला दिसला, ज्याने इतक्या वर्षानंतरही मला ओळखले. हा तोच ललित होता जो कधी काळी माझी लायकी दाखवत असायचा आणि स्वतःच्या बाबांच्या सांगण्यावरून माझा राग करत असायचा. तो मला म्हणाला, इथे काय करत आहेस? मला तर वाटले होते त्या दिवशी तुला घराबाहेर काढल्यानंतर तू मेलाच असशील, पण तू अजूनसुद्धा जिवंत आहेस आणि एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये तू कसं काय आलास?
मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणालो, मी स्वतःच्या हिमतीवर इथे ॲडमिशन घेतलं आहे. तुझ्यासारखा वशिला लावून मी इथे आलेलो नाही. कारण मला माहीत होते की ललित सुरुवातीपासूनच अभ्यासात एवढा काही हुशार नव्हता. तो जास्त वेळ आपल्या बाबांसोबत दुकानातच घालवत असायचा. माझे असे बोलणे ऐकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तरीसुद्धा तो म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जेवढ्या उंचीवर जाशील ना तेवढ्या उंचीवरून खाली पडशील. तेवढ्याच जास्त वेदना होती. मी त्याच्या डोळ्यामध्ये पाहिले. त्याच्या डोळ्यामध्ये अजूनसुद्धा माझ्याविषयी राग होता. मी त्याला काहीच बोललो नाही. कारण त्याचे असे वागणे म्हणजे माझ्या ध्येयापासून मला विचलित करण्यासाठीचा एक प्लॅनच होता. पण मला माझ्या ध्येयापासून मागे हटायचं नव्हतं. मला त्याला उत्तर द्यायचे होते, परंतु यश मिळवून आणि माझे ध्येय प्राप्त करूनच. माझे अगोदरचे मार्क पाहून युनिव्हर्सिटीमधील काही लोक माझी इज्जत करू लागले होते, परंतु ललितने मला सुद्धा इथे सोडले नव्हते. तो संधी मिळताच माझी चेष्टा करत असायचा. माझ्या कपड्यांवरून सुद्धा कमेंट पास करत असायचा. परंतु मी कधीच त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. मी फक्त माझ्या अभ्यासात लक्ष देत असायचो. त्या दिवशी मी अंगद काकांजवळ बसलो होतो. तेव्हा ते माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, बाळा, काही लोक तुला पुन्हा एकदा जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तू हिंमत हारू नकोस. तेव्हा मी स्वतःच्या मनाशी ठरवले की मी कधीच ललितचे बोलणे मनावर घेऊन स्वतः निवडलेल्या यशाच्या रस्त्यावर अडथळा येऊ देणार नाही. युनिव्हर्सिटीमध्ये मी माझी मेहनत करतच होतो, परंतु आयुष्य आपल्याला नेहमी तेच देत नाही जे आपल्याला हवं असतं. कधीकधी आयुष्य काहीतरी असं समोर आणतं ज्यामुळे आपली परीक्षा घेतली जाते. मी लायब्ररीत बसलो होतो तेव्हा कोणीतरी माझ्यासमोर पुस्तक ठेवले आणि म्हणाला, कदाचित हे तुझ्यासाठी उपयोगी पडेल. मी डोके वर केले तर एक सुंदर मुलगी माझ्यासमोर उभी होती. निळा ड्रेस, डोळ्यामध्ये काजळ, गोळा रंग, चेहऱ्यावर हलकेसे हास्य. मी म्हणालो, धन्यवाद, परंतु मला हे पुस्तक नको होते. मी म्हणालो की मी पाहिले आहे तू लायब्ररीमध्ये नेहमी हेच पुस्तक शोधत असायचास, म्हणून मी विचार केला की तुझी थोडी मदत करूया. मी तो पुस्तक घेतले आणि तिला पुन्हा एकदा धन्यवाद म्हणालो. तेव्हा ती माझ्यासमोर बसली आणि म्हणाली, माझे नाव शनाया आहे. तू निखिल आहेस ना, बरोबर ना? मी होकारार्थी मान हलवली. मी माझी आणि शनायाची पहिलीच ती भेट होती आणि कदाचित यावेळेस मला माहीत नव्हते की ही भेट एक सामान्य नव्हती तर ती एक टाईमपासाची सुरुवात होती. पुढे माझी आणि शनायाची मैत्री वाढतच गेली. ती देखील अभ्यासात खूप हुशार होती आणि इतर मुलींपेक्षा खूप वेगळी होती. एक दिवस हसत हसत ती मला म्हणाली, तू एवढं सिरियस का राहतोस? तेव्हा मी म्हणालो, आयुष्याने मला जास्त हसण्याची संधीच दिली नाही. त्यावर ती म्हणाली, कदाचित तुझ्या हसवण्याची वेळ आली आहे. शनायाच्या बोलण्यातील आपलेपणा पाहून पहिल्यांदाच कोणाबरोबर तरी मी मोकळेपणाने बोलणं चालू केलं होतं. पण एक दिवशी मला खरोखरच आश्चर्य वाटले. जेव्हा युनिव्हर्सिटीमधील माझ्या एका मित्राने मला सांगितले की शनायाचा साखरपुडा झाला आहे. ही बातमी ऐकून मी हातात पकडलेले पुस्तक जमिनीवर पडले. मग मला कळाले की तिचे ज्या मुलावर नाते पक्के झाले होते तो मुलगा सुद्धा ह्याच युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे आणि तो खूप श्रीमंत कुटुंबातील आहे. हे ऐकल्याबरोबर माझ्या हृदयाला धक्का बसला होता. पण मी शनायाला फक्त माझी एक चांगली मैत्रीण समजत होतो. त्या दिवशी रात्री मी खूप वेळ छतावर बसून विचार करत होतो. स्वतःला समजत होतो की शनाया आणि आम्ही दोघे फक्त मित्र आहोत. माझ्या आयुष्यात अगोदरच एवढ्या अडचणी आहेत, त्यामुळे मी आता यामध्ये पडणार नाही. परंतु मनाला समजावणं एवढं सोपं नव्हतं. शेवटी मी स्वतःशीच ठरवले की काहीही झालं तरी आपली इज्जत, आपले प्रेम आणि आपली स्वप्न आपण कोणासाठी सोडायची नाहीत. युनिव्हर्सिटीतील दिवस जलदगतीने जात होते, त्यामुळे मला माहीत होते की हे सुख जास्त दिवस टिकणार नाही. अशातच शनायाच्या होणाऱ्या नवऱ्याने माझ्यासाठी धोक्याची घंटा वाजवली होती. तो एक श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा होता. तो दिसायला हँडसम होता, परंतु खूपच घमेंडखोर होता. त्याच्यासाठी ह्या जगात फक्त पैशालाच किंमत होती. जी गोष्ट त्याला हवी असेल ती गोष्ट तो मिळवूनच शांत बसायचा. त्याला माहीत नव्हते की शनायाचा होणारा नवरा रोहन माझ्या अस्तित्वाला धोका मानत होता. पण लवकरच त्याचे वागणे बदलू लागले. पूर्वी तो माझ्याकडे दुर्लक्ष करायचा, पण आता तो माझ्याविषयी चुकीच्या कमेंट करू लागला आणि म्हणाला की शनायाला तुझ्या मैत्रीची गरज नाही, तिला फक्त तुझ्याबद्दल दया वाटते. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, पण आत कुठेतरी अस्वस्थता होती. तो म्हणाला होता की जर तू शनायाकडे नजर ठेवत असशील तर समज की ती तुझ्या लायक नाही. कुठे तू आणि ती कुठे? ती माझ्यासारख्या मुलासाठी योग्य आहे. मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही, म्हणून त्याने माझ्याविरुद्ध एक धोकादायक डाव खेळण्याचा निर्णय घेतला.
एके दिवशी युनिव्हर्सिटीमध्ये बातमी पसरली की मी युनिव्हर्सिटीमधील एका मुलीसोबत जबरदस्ती केली आहे. सर्व विद्यार्थी माझ्या कॅरेक्टरविषयी चर्चा करत होते, पण मला काहीच माहीत नव्हते. हे जेव्हा मला समजले तेव्हा मला खूप राग आला, कारण मी कधीच कोणत्या मुलीकडे घाणेरड्या नजरेने पाहिले नव्हते. माझे चरित्र पूर्णपणे स्वच्छ होते. एक असा व्हिडिओ होता ज्यामध्ये दाखवण्यात आले होते की मी कोणत्या तरी मुलीबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे, पण हा व्हिडिओ पूर्णपणे एडिट करण्यात आला होता. ही बातमी पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये पसरली होती आणि सर्व लोक माझ्या चारित्र्याविषयी चुकीचं बोलत होते. सर्व माझ्या विरोधात होते, परंतु मला माझी इज्जत वाचवायची होती. मी पाहत होते की रोहनने माझ्यावर टाकलेला डाव यशस्वी होत होता, कारण तो व्हिडिओ पाहून शनायासुद्धा माझ्यापासून दूर झाली होती आणि ती म्हणाली होती की निखिल, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. ती म्हणाली, हे सर्व काय आहे? तेव्हा मला तिला सांगायचे होते की हे सर्व खोटे आहे, परंतु तिने माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. रोहन युनिव्हर्सिटीमधील प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये माझ्याविषयी विष पेरण्याचा प्रयत्न करत होता. त्याने सर्वात जास्त तर शनायाला माझ्या विरोधात केली होती. शनायाने त्या व्हिडिओवर एवढा विश्वास ठेवला होता की तिने माझ्यासोबत बोलणंच बंद केलं होतं. तिने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मी तिला म्हणालो, इथे माझी इज्जत दावणीला टांगली आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे एडिट केलेला आहे, परंतु तो व्हिडिओ एवढ्या हुशारीने बनवला होता की सर्वसामान्य यामधील फरक समजू शकत नव्हते. रोहन सर्वांना हेच सांगत होता की मला असे वाटत नव्हते की गरीब मुलं अशा प्रकारची असतात. एखादी सुंदर मुलगी दिसली की लगेच तिच्यावर आपली खाणेरडी नजर टाकतात. हा ठरवून माझ्या विरोधात रचलेला डाव होता, परंतु मी निर्णय घेतला होता की मी शांत बसणार नाही. माझ्यावर लागलेला हा आरोप मी खोटा आहे हे सिद्ध करूनच शांत बसेल, कारण मी शांत बसलो तर जे खोटे आहेत तेच खरे होते असे सर्वजण मानू लागतील. मी सरळ युनिव्हर्सिटीच्या डीन सरांकडे गेलो. ते मला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होते. मी त्यांना सांगितले की सर, हा व्हिडिओ खोटा आहे आणि माझ्यावर केले जाणारे सर्व आरोप खोटे आहेत. मी हे सर्व खोटे आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे आणू शकतो. डीन सरांनी मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी मला वेळ दिला. IT डिपार्टमेंटमधील काही तज्ज्ञांनी त्या व्हिडिओची तपासणी केली. त्यानंतर खरी हकीकत सर्वांसमोर आली. तो व्हिडिओ एडिट करण्यात आला होता आणि तो व्हिडिओ कोणीतरी मुद्दामहून बनवण्यात आला होता. युनिव्हर्सिटीतील सर्व लोक हैराण झाले होते. जे कालपर्यंत मला बदनाम करत होते ते आज मानाखाली घालून माझ्यासमोरच उभे होते. सत्तेसमोर आल्याबरोबर रोहनला युनिव्हर्सिटीमधून काढण्यात आले. जेव्हा ही बातमी त्याच्या वडिलांपर्यंत पोहोचली तेव्हा आपल्या मुलाची बेइज्जती व्हायला नको म्हणून त्यांनी आपल्या मुलाला कॅनडाला पाठवून दिले. इकडे शनाया माझ्याबरोबर बोलण्याचा खूप प्रयत्न करत होती, परंतु त्या दिवसानंतर मी तिच्याबरोबर कधीच बोलणं केलं नाही. मी फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष दिले. या घटनेनंतर मी समजून गेलो होते की माझ्या रस्त्यामध्ये खूपच काटे येणार आहेत. रोहन गेल्यानंतर शनाया काही दिवस शांत राहिली. शेवटी एक दिवस युनिव्हर्सिटीच्या गार्डनमध्ये तिने माझ्याबरोबर बोलणे केले. ती म्हणाली, निखिल, मला तुझ्याबरोबर एक गोष्ट बोलायची आहे. मी म्हणालो, हां बोल, तुला काय बोलायचं आहे? तिने माझ्या डोळ्यामध्ये पाहिले आणि म्हणाली, तू विचार केला आहेस का आपल्या दोघांविषयी? एवढं बोलून ती मध्येच थांबली. कदाचित ती पुढे बोलण्यासाठी शब्द शोधत होती. माझ्या बोलण्याचा अर्थ आहे आय लव्ह यू. ती पुढे म्हणाली की मला वाटते आपण दोघांनी एकत्र आयुष्य जगावं. माझे हृदय 1 मिनिटासाठी शांत राहिले. शेवटी मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणालो, शनाया, असं नाही होऊ शकत. ती म्हणाली, का? रोहन तर आता आपल्या आयुष्यामधून निघून गेला आहे. तुझ्या मनामध्ये आता कोणाची भीती असता कामा नये. मी म्हणालो, शनाया, ही घाबरण्याची गोष्ट नाही आहे. ही माझं आयुष्य आहे, माझी स्वप्न आणि माझी इज्जतीची गोष्ट आहे. मी आयुष्यामध्ये अगोदरच खूप काही गमावून बसलो आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की माझी ओळख कोणाच्या तरी आड लपून राहावी. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. शनायाने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, प्रेमासाठी तुझ्या हृदयामध्ये कोणतीच जागा नाही का निखिल? मी म्हणालो, प्रेम त्याच्या जागी आहे, परंतु माझी इज्जत आणि माझी स्वप्न माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहेत. तिच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली होती, परंतु मी माझ्या निर्णयामध्ये कोणताच बदल केला नाही. युनिव्हर्सिटी पूर्ण केल्यानंतर मी नोकरीसाठी ॲप्लिकेशन केले. मी एका मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि मी माझ्या मेहनतीवर त्या कंपनीमध्ये नोकरी मिळवली. तेव्हा अंगद काकांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते, कारण या सर्व गोष्टी फक्त त्यांच्यामुळे शक्य झाल्या होत्या. नाहीतर मी असाच कुठेतरी भटकत राहिलो असतो. जिवंत राहिलो असतो की नाही ते सुद्धा मलाच माहीत नाही. अंगद काकांनी मला मिठी मारली आणि ते म्हणाले, बाळा, तू आज सिद्ध करून दाखवलंस की सत्य आणि मेहनत कधीही व्हायला जात नाही. मी त्यांच्या हाताचं चुंबन घेतलं आणि म्हणालो, हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं आहे.
नोकरीचा पहिला दिवस माझ्यासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हता. मी ज्या जगाविषयी नेहमी विचार केला होता त्या जगाची मला भीती वाटत होती. कारण मी त्या जगाचा भागच बनलो नव्हतो. पण आता मी त्या जगाचा खऱ्या अर्थाने एक भाग बनलो होतो. परंतु मला माहीत होते की ही फक्त सुरुवात आहे. मला अजून खूप पुढं जायचं आहे. मी एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होतो आणि पैसा मान सर्व काही मला मिळत होते. मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो. परंतु एक दिवस अंगद काकांनी मला एक अशी बातमी दिली, ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली होती. मी खूपच घाबरलो होतो. ते मला म्हणाले की तुझे कुटुंब खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. त्यांचे असे बोलणे ऐकून मला शॉकच लागल्यासारखे झाले. काय? ते म्हणाले की तुझी आई आजारी पडली आहे. तिला एक असा आजार झाला आहे. त्या आजारावर उपचार करता तुझे बाबा सर्व काही गमावून बसले आहेत आणि त्यांच्या व्यवसायात सुद्धा त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे ते लोक आता रस्त्यावर आले आहेत. ही बातमी माझ्यासाठी खूपच विचित्र होती. कारण मला काहीच समजत नव्हती की ही बातमी ऐकून मी आनंद साजरा करावा की दुःख व्यक्त करावे. काही दिवसांनी मी ऐकले की माझे आई आणि माझे सावत्र बाबा कपिल रावांची 2 मुले भाड्याच्या घरात राहत आहेत. वेळेने त्यांचा बदला घेतला होता. मी शांतच होतो. मला माहीत होते की त्यावेळी त्या लोकांना दया आली नाही. पण त्यांच्यावर अशी वेळ आली म्हणून मला आनंद वाटायला हवा होता की त्यांच्यावर अशी वेळ आली आहे. मलाच समजत नव्हतं. एके दिवशी मी ऑफिसमधून परत येत होतो ते मला समोर कोणीतरी दिसले. ललित आणि मोनिका. त्याच्या आवाजात एक विचित्र इज्जत होती. त्यांनी मला माझ्या नावाने हाक मारली. मी कठोरपणे विचारलं, तुम्ही लोक इथे काय करत आहात? ललित म्हणाले, निखिल, आम्ही तुला काहीतरी सांगायला आलो आहोत. मी म्हणालो, आता बोलण्यासारखं काही उरलं नाही आणि मी पुढे निघालो. तेवढंच मोनिकाने माझा हात पकडला आणि म्हणाली, भावा, एकदा आमचं बोलणं तरी ऐकून घे. तेव्हा मी म्हणालो, जेव्हा माझं आयुष्य उद्ध्वस्त होत होतं तेव्हा तुम्ही लोक कुठे होतात? तेव्हा शांतपणे माझ्या आयुष्याचा चाललेला तमाशात मी दोघे पाहत असायचे. त्यावर ते दोघे म्हणाले की आम्ही तुझी माफी मागण्यासाठी आलो आहोत आणि तुझी आई तुझी खूप आठवण काढते. बाबासुद्धा खूप जास्त परेशान आहेत. परंतु तुझ्या आईचा जीव तुझ्यात अडकला आहे. एकदा तू आमच्याबरोबर घरी चल. तेव्हा कुठे ती शांतपणे मरेल. तिला खूप मोठा आजार झाला आहे. बाबांनी तिच्यावर खूप उपचार करून घेतले परंतु ती बरी झाली नाही. आमच्या बाबांनी आम्हाला इथे पाठवले आहे. पण त्यापेक्षा जास्त आम्ही तुझ्या आईसाठी इथे तुला विनंती करायला आलो आहोत. जर तुला असं वाटत असेल की तुझ्या आईने शांतपणे आपले डोळे बंद करावेत तर प्लीज एकदा तू तुझ्या आईला भेट. मी रागातच म्हणालो, माझी कोणतीही आई नाही आणि माझे कोणतेही कुटुंब नाही आहे. तुम्ही लोक कधीच माझे कुटुंब बनलाच नाहीत. उलट माझ्या आईने तुम्हाला तिचं कुटुंब बनवलं. मी एकटा आहे. मी एकटाच खुश आहे. तुम्ही लोक इथून जाऊ शकता. एवढं बोलून मी पुन्हा तिथून निघालो. तेव्हा ललित माझ्यासमोर येऊन हात जोडून म्हणाला, निखिल, मला माहीत आहे मी तुझ्यासोबत खूपच चुकीचं वागलो आहे. पण आज मी तुझी माफी मागण्यासाठी आलो आहे. माझे गर्वरान झाले आहे. प्लीज निखिल. तरीसुद्धा मी त्यांचं काही न ऐकता शांतपणे तिथून घरी निघून आलो. पण घरी आल्यानंतर मला खूपच वाईट वाटत होते. भले माझ्या आईने माझी पर्वा केली नव्हती परंतु तिने मला जन्म दिला होता. काही झाले तर ती माझी आई होती. आता मला आईची चिंता वाटू लागली होती. त्यामुळे मी देवाकडे प्रार्थना करत होतो की देवा माझ्या आईला बरं कर. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा ऑफिसमध्ये गेलो तेव्हा पाहिलं की कपिल राव आणि ललित दोघेही माझ्या ऑफिस बाहेर उभे होते. मी त्या दोघांकडे दुर्लक्ष करून माझ्या ऑफिसच्या आत निघून गेलो. परंतु थोड्या वेळाने ऑफिसमधील शिपाई आला आणि म्हणाला, सर, तुम्हाला कोणीतरी भेटण्यासाठी आला आहे. कोण आहे? तेव्हा तो म्हणाला, एक माणूस आणि एक मुलगा. तो म्हणाला, तुम्ही त्यांनाच खूप चांगल्या प्रकारे ओळखता. मी समजून गेलो होतो. मी म्हणालो, ठीक आहे, त्यांना माझ्या केबिनमध्ये पाठवून दे. दोघे चालतच माझ्या केबिनमध्ये आले. आज माझ्या सावत्र बाबांच्या चेहऱ्यावर ती घमेंड नव्हती जी नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर असायची. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर परेशानी होती. आज त्यांचा चेहरा पाहिल्यावर असे वाटत होते की ते खूपच कठीण परिस्थितीमधून चालले आहेत. ते दोघे बाप लेक माझ्या समोरच्या खुर्चीवर बसले. माझे सावत्र बाबा आज माझ्यासमोर हात जोडून म्हणाले, बाळा, आम्ही खूपच कठीण परिस्थितीमधून जात आहोत. माझा सर्व व्यवसाय ठप्प झाला आहे. ललितला कुठेही नोकरी मिळत नाही कारण तो कुठेही नोकरी करण्याचा लायक नाही आहे. तू त्याला इथे नोकरीवर ठेव. तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. ऐकलं आहे, तू इथला मॅनेजर आहेस आणि तूच इंटरव्ह्यूसुद्धा घेतोस. मी टेबलवर जोरात हात मारत म्हणाला, कुठला मुलगा? कोणाचा मुलगा?
ती कोणाचा मुलगा नाही आणि मी तुमचा मुलगा तर अजिबातच नाही. माझ्या अशा बोलण्याने त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, बाळा, मी तुझ्याकडे खूप आशेने आलो आहे. तिकडे तुझी आई खूप आजारी आहे. ती मृत्यूबरोबर झुंजत आहे आणि इकडे एवढं बोलून ते जोरजोरात रडू लागले. ते रडतच पुढे म्हणाले, आम्हाला जाणीव झाली आहे आम्ही तुझ्यासोबत खूपच चुकीचं वागलो आहोत बाळा. त्यावर मी म्हणालो, मग मी काय करावं असं वाटतंय तुम्हाला? ते म्हणाले, आम्हाला काहीच नको. फक्त तू आम्हाला माफ कर आणि ललितला इथे नोकरीला लाव. त्यामुळे आमच्याकडे थोडेफार पैसे येतील. घरात खाण्यासाठी सुद्धा काहीच नाही. ते हेच लोक होते जे कधी काळी माझ्यावर अत्याचार करत होते, ज्यांनी माझे आयुष्य नरक बनवले होते. पण आज त्यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. मी म्हणालो, मी माफ करू शकलो असतो, पण जे माझ्यासोबत झाले ते मी विसरू शकत नाही ना. थोडा वेळ शांत राहून मी म्हणालो, ठीक आहे, मी तुम्हाला माफ केले आहे. लक्षात ठेवा, वेळ सर्वांची येते. जेव्हा तुमची वेळ होती त्यावर तुम्ही माझ्यावर अत्याचार केलेत, पण आज माझी वेळ आली आहे. असे असले तरी मी तुम्हाला त्याच वेदना देऊ शकत नाही. उलट मी तुम्हाला एक संधी देत आहे. मी संधी देत आहे याचा अर्थ तुम्ही ती संधी देण्याच्या लायक आहात असे नाही. तर संधी यासाठी देत आहेत की तुमच्यासारखा मी नाही. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे. माझे बोलणे ऐकत असताना माझ्या सावत्र बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. पुढे मी ज्या कंपनीत काम करत होतो त्याच कंपनीमध्ये मी ललितला नोकरी दिली. परंतु ही गोष्ट संपूर्ण ऑफिसमध्ये पसरली होती की ललित आणि त्याच्या बाबांनी माझ्यासोबत काय केले होते. त्यामुळे लोक आमच्याविषयी चर्चा करत होते, पण मी त्या विषयावर कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे सर्व लोक माझीच इज्जत करू लागले. आता ऑफिसमधील माझी इज्जत पहिल्यापेक्षा जास्तच वाढली होती. लोक म्हणत होते, जर ह्या मुलाने विचार केला असता तर त्याने त्यांचा बदला घेतला असता. परंतु ह्या मुलाने त्यांचं मन मोठे करून त्यांना माफ केले. मला तुम्हा सर्वांना हेच सांगायचे आहे, मला असे वाटते की जर आपण त्यांच्यासारख्या लोकांकडून बदला घेतला तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार आहे. जर देवाने त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली असेल तर त्यांना पुन्हा शिक्षा देणारा मी कोण आहे. उलट त्यांच्यावर दया दाखवून माझा आदर वाढला आणि मला माझ्यासाठी फक्त इज्जतच कमवायची होती. एक दिवस ललित माझ्या केबिनमध्ये येऊन जोरजोरात येऊन रडू लागला आणि रडतच मला म्हणाला, मला तुझ्या आईची आठवण येत नाही का? तुला तुझ्या आईची आठवण येत नाही का? चल ना निखिल, तुझी आई खूप आठवण काढते. इथे सुद्धा मी माझं मन मोठे केले आणि मी माझ्या आईला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. कितीतरी वर्षांनी मी त्या घरामध्ये गेलो होतो. त्या घराला पाहिल्यानंतर माझ्यावर झालेला एक एक अत्याचार मला आठवू लागला आणि जेव्हा मी माझ्या आईकडे पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. मला तिला मिठी मारावीशी वाटली, पण माझी आई त्या अवस्थेत राहिली नव्हती. मी तिला माफ केले कारण मला पाहून ती हात जोडत होती. तेव्हा मी तिला म्हणालो, मी तुला माफ केलं आहे आई. आई, सर्वात अगोदर मी तुझा मुलगा आहे हे तू विसरली होतीस, परंतु आजसुद्धा तुझा दर्जा आणि तुझा हक्क मोठा आहे. मी एवढं बोलल्यानंतर माझ्या आईने शांतपणे डोळे बंद केले आणि ती हे जग सोडून निघून गेली. माझी आई मला जेव्हा सोडून गेली तेव्हा मला दुःख झाले, पण एवढे दुःख झाले नव्हते जेवढे दुःखी मी ह्या घरात राहत होतो तेव्हा झालं होतं. कारण आईने दुसरं लग्न करून मला बरोबर घेऊन या घरात आली होती. तेव्हा मी माझ्या आईला बदलताना पाहिले होते. त्याचवेळी मला सर्वात जास्त दुःख झाले होते. पुढे माझ्या आईवर अंतिम संस्कार झाले. आता माझ्या मनावरचं ओझे कमी झाले होते, कारण मला विरोध करणारे, मला त्रास देणाऱ्या लोकांना माझ्या डोळ्यासमोर त्यांना झालेली शिक्षा मी पाहत होतो. काही दिवस असेच निघून गेले. मग एक दिवस माझ्याच ऑफिसमध्ये माझी शनया सोबत भेट झाली. ती पूर्ण 1 वर्ष माझ्या प्रेमाची वाट पाहत होती. तिने पुन्हा एकदा तिचे प्रेम माझ्यासमोर व्यक्त केले आणि म्हणाली, तुझ्यासारखा माणूस मी या जगामध्ये पाहिलेला नाही. तुला माझे प्रेम दिसत नसले तरी काही हरकत नाही, पण मी तुझ्यासोबत लग्नच करेन. तुझ्या उत्तराची वाट पाहीन. आता मी माझ्यासोबत लग्न करण्यासाठी किती वर्ष एकटी थांबण्यासाठी तयार होती, कारण तिला फक्त माझ्यासोबतच लग्न करायचे होते आणि मी आता माझ्या यशाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलो होतो. मी माझा स्वतःचा बिझनेस चालू केला होता. मी सुरू केलेला बिझनेस पूर्णपणे सेट झाल्यानंतर जेव्हा मी एक यशस्वी उद्योजक बनलो त्यावेळी माझे नाते घेऊन शनयाच्या घरी पोहोचलो. त्यावेळी तिचे बाबा खूप खुश झाले होते. त्यांनी मोठ्या आनंदाने आपल्या मुलीचा हात माझ्या हातात दिला. अशा प्रकारे माझे शनयासोबत लग्न झाले. मला माझे प्रेम मिळाले आणि माझ्यासोबत ज्या ज्या लोकांनी वाईट केले होते त्या सर्व लोकांचा बदला सुद्धा पूर्ण झाला होता. आपोआपच परमेश्वराने त्यांचा बदला घेतला होता. त्यामुळे मी आणि शनया आम्ही दोघे सुखाने संसार करत आहोत. तर मग मित्रमैत्रिणींनो, आपल्या नशिबात लिहिलेल्या गोष्टी नक्कीच होतात. भले कितीही अडचणी आल्या
तरी आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रामाणिक आणि खंबीरतेने उभं राहणं गरजेचं आहे, याची प्रचिती मला आली आहे. म्हणूनच तुम्हाला सुद्धा सांगावंसं वाटतं की माणसाने प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रामाणिकता आणि नीतिमत्ता टिकून ठेवली तरच तो यशाच्या शिखरावर पोहोचतो. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.